हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज काहीतरी स्पेशल आहे, माझा बर्थडे. आणि माझ्या बर्थडेचा स्पेशल माझी बेस्ट फ्रेंड, माझा जीव. कधी माझा बर्थडे हिच्याशिवाय गेलेला नाहीये, कधीच नाही. 7 वर्षात कधीच नाही. गाईज मी पण मिरजेतून आलेली आहे हिचा बर्थडे सेलिब्रेट. ही माझी बहीण सो कॉल्ड. व्हॉट सो कॉल्ड. आणि हिचा अजून आउटफिट रेडी नाहीये. ही काय घालणार आहे हिचं हिला माहित नाहीये. काय घालणार आहेस? आय डोंट नो. तर आता आम्ही मी आणि हर्षू जाणार आहे केक आणायला माझा. मला जसं हवा आहे तसं मी आणणार माझा केक. भेटला तर खूपच छान. आणि जाणार केक आणणार, थोडेसे शूट करणार आणि मग बर्थडे सेलिब्रेशन. आणि तुम्हाला कळेलच की पुढं काय काय होणार आहे ते. आय वॉन्ट चॉकलेट केक. चालू आहे ना. आता आम्ही दोघी चाललोय केक आणायला माझा. कलर क्यूब ट्राय केला असतो नाही पण बेस्ट. पण कलर क्यूब आपल्याला कलर क्यूब पण छान आहे. जाऊया की आपण हो गया सिर्फ घूमना ही जे. बहुत दिनों बाद हम दोनों मिले हैं ब्रो. मला वाटलं गाडी बाहेर लावलंस. नाही हा तरी बरं चलो बाहेर उभारतो काय नाही तर यायचं नाही. अगं एकदा काय झालं माहिती काय, चावलं काय तर पायाला देवा. मुंगी चावली का काय. थांब थांब ऐक मी माझी ताकद बसली. हा तेवढंच काय ग, काय खेळालाय? भांडी कुंडी नॉईस. एकदा एक गाडी उभारली की नाही, तिथं साप कुठेही हा कसला माहिती काय. आणि बरोबर ते साप मला दिसा सकाळी सकाळी काय माहिती ते छोटं बाळ होतं. मी आणि पप्पा म्हणजे पप्पा मला सोडायला आलते घरी सॉरी कॉलेजला. आणि त्याबरोबर मला दिसला. झालं म्हणलं लागले. चांगला असते होय. त्यावेळी काय होतं काय माहिती. इथं काय नवीन केलेलं काय नाही दरवर्षी असते. शी इज माय ड्रायव्हर. अँड आय ड्रायव्हर पॅसेंजर. आता आम्ही इथे तर केक बघितला पण एवढे काय खास नव्हते केक. मला नाही आवडलं. बस केकचा लॉक करायला पाहिजे. तिथे लक्षात भेट आले प्राइस वगैरे फ्यूज आवडला आपल्या. 1 किलोला 1000 रुपये. सिरियसली एवढं कुठलं असतंय. आणि त्याला काही डिझाईन नाही काय नाही एवढंच एवढं महाग सगळे केक. आणि आता आम्ही कुठे चाललोय आपण कलर क्यूबला चाललोय. आय होप सो की तिथं भेटेल मला माझा आवडीचा जसा हवाय तसा. तिथे भेटला तर मस्तच. आता आम्ही आलो ब्लू कलर मध्ये. 1 किलोचे केक हवे, चॉकलेट केक. कितीला आहे? हा 700चा आहे, हा 700चा आहे. काय फ्लेवर आहे यामध्ये? हा चॉको फ्लेक्स मध्ये येतो, हा चॉकलेट क्रंच मध्ये येतो. म्हणजे आज चॉकलेटच आहे. हा चॉकलेट आहे. महाग आहे. काढतो मी उघडतो की बाहेरून टाकणार आहेस काय दावा. कसं उघडणार बाळा तू. फायनली मला हवा तसा केक भेटलेला आहे. लॉट्स ऑफ चॉकलेट्स लोडेड ऑफ चॉकलेट. हा ठीक आहे. पण होय टू व्हीलर माझीच की गाडी. ठेव पहिला पडायला नको. ठीक आहे. तिथं पॅन्डलन्स वगैरे काही चांगलं नसते. अजून एक टिकी देते व्हिडिओ करायचा आहे. हातात देताना सरळ द्या. कुठे भेटणार आपल्याला व्हिडिओ करायसाठी ब्रो. लायटर कुठे भेटणार आम्हाला. माझीच नाही तर थांब. हा ह्याच कॅन्डलला आपण जळूया. दुसरा हा ह्याच कॅन्डलला किती असं करतोय ना आपण, असं करायला नको का काय. होय, त्यासाठी बघायला पाहिजेस की. तू जातीस काय तिथं नाही. दुसरीकडे कुठे मिळतं सांग तुला लायटर.
आणि किराणा मालाच्या दुकानात मिळते की कुठे मिळणार चल तिकडे बघूया आपण. नसते. आता ब्लॉग बंद करतो, केक घेऊन जायचा. हे बघा गाईज, डेकोरेशन माझ्यासाठी, खास माझ्यासाठी, फ्रॉम हर अँड हर. नाही ये मेरे को पता नाही मलाच माहित नव्हते. मी शॉक. माझी रिॲक्शन तुम्हाला दिसेल. हा पिल्लू चला. अरे मी चला म्हणून तिकडे दाखवत. चला गाईज, मी आता आवरणार, मस्तपैकी मेकअप बिकअप करतो आणि हेअरस्टाईल काय करू काय कळत नाही मला. कॅन्डल्स भेटला बाई. हे बघ हे कानातलं तुझ्या सेम मॅच. मला काय करते काय ते हुप्स दे मला. नाही मला काय तर दे ना. घे आपलं हे गोल्डन गोळ. कुठलं गोल्डन गोळ? एवढं कधी गोळा केलीस ग तू? अगं हे मला ते साक्षीने दिलं नाही बे. माझ्यापेक्षा माझ्या बहिणीकडे जास्त ऍक्सेसरीज आहेत. माझ्याकडे काही नाही. माझ्याकडे फक्त आणि फक्त सगळं ट्रॅडिशनल. बिचारी मी. चला आवडते मी आता. तर गाईज मी माझा बेस तयार झालाय, म्हणजे फेसचा बेस तयार झालाय. आता आय शॅडो लावणार, गोल्डन आय शॅडो लावणार फक्त मी, बाकी काही लावणार नाहीये. असं ऑप्शन नाही आपल्याकडे. चांगलं दिसते काहीतरी. प्रयत्न चांगला होता आपला. तेवढंच लावणार आहे. मला ब्रशेसची गरज नाही. मला माझे हातच बास आहेत आणि मेकअप करायला पण हातच बास आहेत. जास्त ब्रशेसची गरज लागत नाही. आणि जर तुम्ही बिगनर असला तर बिलकुलच नाही. जर मेकअप व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि एक जुगाड मी तुम्हाला सांगते. असा एक टिश्यू घ्यायचा, थोडासा वेट करायचा, आणि जर तुमच्याकडे मस्कारा नसेल किंवा तुम्हाला मस्कारा लावायचा नसेल, जसं की आता मला लावायचं नाहीये, तर तुम्ही आपल्या ज्या पापण्यांना लागलेलं असेल जेवढं पण प्रोडक्ट, तर ते असं रिमूव्ह करू शकता. मग तुम्हाला मस्काराची गरज लागणार नाही आणि नॅचरलच ते छान दिसतं. यू कॅन सी असं छान दिसतं. आणि माय हँडसम बॉय इज हियर. हा माझा शेर आहे, तुम्ही बघितला असेल ह्याचा व्हिडिओ. कधीपासून हा थांबलाय तिथून बघत बसलाय सगळं. बेबी आमचं डेकोरेशन बघत बसलाय. है ना बेबी? आता लिपस्टिक साठी मी काय लावू? रेड लावू? दुसरा कुठला लिपस्टिक? लिपस्टिक रेडच चांगलं वाटतं. रेड लावून डार्क. रेडच लावतो मी. त्यातला एखादा रेड. अजून एक जुगाड तुम्हाला. जर तुमच्याकडे रेड लिपस्टिक नसेल, जसं की आता माझ्याकडे नाही आहे, माझ्याकडे सगळ्या पिंक आणि न्यूड तेवढ्याच आहेत, तर एक जुगाड आहे. तुमच्याकडे जर असं आयशॅडो पॅलेट असेल, हे पण येतात, तुटलंय माझं, इग्नोर करा. तर ह्यातला तुम्ही एखादा शेड घेऊ शकता आणि तुम्ही तुमची लिपस्टिक तयार करू शकता. जसं की आता मी करणार आहे. कोणता कलर यूज करू मी? काय नाही गाईस, फक्त आपल्याला एक्सपेरिमेंट करायचे आहेत. पाहिजे तो कलर घ्या, एक्सपेरिमेंट करा. आणि हे लावायच्या अगोदर होटांवरती लिप बाम लावा. लिप बाम नसेल तर ते कसं लागणार? चिपकणारच नाही ना ते. चांगला वाटत ना? रेड झाला. रेड झाला तर तयार. पण हे थोडं लिप्सवरती हेवी फील होतं, पण इट्स ओके. फोटोज काढण्यापुरतं लिपस्टिक आपण लावतो, चालतंय सगळं. आणि मी केस सोडणार आहे ॲज युजल. किती वाजले गं? 9:15 वाजले. होय, 9:15ला 5 मिनिट. खूपच लेट झालाय गाईस आम्हाला. आता थोडीशी व्हिडिओ शूट करणार आणि मग झालं, मग केक कटिंग, मग हॅपी बर्थडे, मग येणार आणि सपला ब्लॉग आपला. हां हे बघ, दिस इज द शेड. प्रॉपर रेड शेड आलेली आहे आपल्याकडे. असं जुगाड करत करत तुम्ही तुमचा मेकअप करू शकता, खूप गोष्टी करू शकता. जुगाडात मग सगळं काय काय होतं काय, सगळं प्रत्येकाकडे सगळ्या गोष्टी असतील असं नाही. मला असं वाटतं की माझ्या फेसवर थोडंसं म्हणजे एक टच पाहिजे डोळ्यांना काहीतरी, तर मी आयलायनर यूज करणार आहे. वन स्ट्रीप वन लाईन एकदम
विंग वगैरे काही काढणार नाही, एकदम पतली लाईन मी काढणार आहे फक्त. माझ्या डोळ्यांवरती लक्ष ठेवा, हे उघडलेलं तोंड लक्ष देऊ नका guys. एवढंच बस. जास्ती नाही करायचं आपल्याला काय, कारण लिपस्टिक बोल्ड आहे तर आईज अजिबात बोल्ड करायची नाही, नाहीतर सगळंच बोल्ड बोल्ड होईल. आपण लग्न नाहीये. बर्थडे ओके आय एम डन. हे कर थोडंसं. आय एम रेडी गाईज. हा माझा आउटफिट नंतर तुम्हाला दिसेलच. ब्रो पीछे कुछ कुछ आणि कानात मी अजून घालायची आहे. हा या कानात मी हे वाले घालतो. बाई केवढा जरा पकडा कोणतरी माझा कॅमेरा 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 पकडा. कुठे गेलंय ह्याचं हे कुठे गेलं. डोळ्यात दिसायला पण झालंय. अरे यार कानातून जायला झालंय. कशी हसते मी. माझं कोणतं असं एडिट बिडिट करतात माहिती का, मला असं लई इच्छा आहे कोणतं असं edit करावं. नाही मग हे मी इयरिंग्स घातल्यात. मेरे हाथ में है. आणि मी हे घातलेलं आहे. बर्थडे माझा आहे ना, मला दाखवू देत की. तुला काय मध्ये मध्ये तू वेगळं घातलेलीस ना, का चेंज केलीस. अगं हेच घातलेलं मी पहिलाच. ओ असं झालं होय ते. आणि हे हिला मी गिफ्ट केलंय. आणि आता आम्ही शूट करू. जे तुम्हाला बिलीव्ह नाही होणार मी कुठं घेतलं असेल गेस करा. रेल्वे मध्ये. जेव्हा मी ट्रिपला गेलते त्या टाइमला हे मला तिथं दिसलेलं रेल्वेमध्ये एक बाई घेऊन आलेली. सो मला खूप आवडलं. सिरियस 100ला 3. तू लोकल मध्ये घेतला असणार आहे. 100ला 3 मग हे आणि आता आम्ही शूट करतो. माझ्या फोन मध्ये चार्जिंग पण संपलेलं आहे. केक खायचा आहे, मला भूक लागली. आणि केक खूप छान आलाय, तुम्हाला नंतर दाखवतो. माझा आवडतीचा मला आणि स्वतःच्या बर्थडेला हिनं स्वतःच जाऊन केक आणलेला. येस काम काय बघा गाईज हिनं मेकअप केला. 1 सेकंड मी हायलायटरच लावलो नाही आणि नाणी म्हणा लागलोय. काहीतरी पाहिजे ना चमक धमक. कंटाळा आलेला आहे guys. झोपतोय तर आम्ही तर झोपून झाल्यावर सांग. कधी झोपतोय झोपून झाल्यावर सांग. तुझं आवरून झाल्यावर सांग मी उठतो. हा मला ब्लरच करून टाकलं. अभी लग रही बर्थडे गर्ल. मी बघा गाईज मेकअप नाही, केस बिन चालले नाही, काही नाही. बर्थडे आहे ना माझा, तेवढं तर करू द्या यार. गाईज ह्या जळतात पोरी माझ्या. एवढंच लागलं बर्थडे आहे ना माझा, बर्थडे आहे ना माझा. कौन सा तीर मार लिया है. बहुत बड़ा मारते है. बघा गाईज किती ती लिप्पा थोपी नाही हायलाइट लावलं. क्यूपिड वरती थोडंसं आहे ना. छान दिसतं. शी नीड मेकअप नो. वी डोंट. मेकअप पण त्यांच्यावर चांगला असतो ज्यांचा फेस चांगला असतो. बस कर चल आता. आणि आमची नॅचरल ब्युटी गर्ल. फाउंडेशन लावले मी तरी. फाउंडेशन मी नॅचरल झालेली आहे. फारच कळतो थोबड तुझा. अगं बाई ब्लरच दिसतंय. आणि सिनेमॅटिक होती. ओके चला गाईज आम्ही नंतर भेटतो. बाय बाय. हर्षे आमचं शूटचं प्रकार सुरू आहे. हा केक जे मीच खाणार. हट. शेरू किती हुशार बघा, इथंच बसलेला आहे. आमचा शेरू इथं बसलाय. माझं बाळ शेरू बर्थडे माझा पिल्लू. आणि इथे आम्ही सगळं म्हणजे अनुष्काने सगळं माझ्यासाठी डेकोरेशन केलंय. अरे ते शूट करणार मस्त पैकी. आपल्याला ते हे पाहिजे की राऊंड लायटर आहे की. कॅन्डल जळवायला आम्ही लायटर आणलाय. रोज आता आवाज येतोय माझे केस जळायला नको.
गप्पी बाळ. आणि ही अशी मस्तपैकी कॅन्डल खूप छान भेटली मला. दुसरी पण होती ती असं पंच काय तर होतं त्याच्यावरती, पण मला ती आवडली नाही, सो ही मी कॅन्डल घेतली. आणि हा माझं गॉगल. आणि आता तुम्हाला केक दाखवतो कसा आहे. टडा! टडा! सो चॉकलेटी. टू मच चॉकलेट. इनसाइड आउटसाइड सगळीकडे चॉकलेट चॉकलेट चॉकलेट. सगळं chocolate. मला तर आता खूपच क्रेविंग व्हायला लागल्या आणि खूपच असं चॉकलेट माझं फेवरेट आहे. माझा पण. त्यामुळे आणलंय. चला लवकर व्हिडिओ करूया. मला केक खायचंय. सेम. आम्ही तिघी पण आम्ही तिघे पण इथं केक साठी हावराय. बर्थडे जाऊ दे तिकडं, केक साठी आम्ही बर्थडे तयार करतोय. गाईज शूट झालेला आहे, इथंच बसून आता मी केक कापणार मस्त. चला सुरुवात करू. हा गॉगल पहिला फुक की विश. गॉगल काढू. हा काढ. बर्थडे झालाय आणि हमला सुरू आहे. गाईज बर्थडे माझा आहे आणि ह्या दोघींचा बघा अर्धा केक संपवलाय सगळा आणि मी अशीच बसलोय. एक घास खाल्लाय मी. मिनी ब्लॉग मध्ये कसं टाकणार? मगाशी घेतले किती घेतलंस? बाळ कुठं आल्यात माझी हे बघूनच घाबरलेत सगळे. तर हे असं क्यूटचं असं डेकोरेशन आणि मी अशी क्यूटसी एकदम माझं लुक म्युझिक टाकून हे माझं केलं लुक असं. आणि मी कशी वाटले. मी आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि ए मला तरी सारा यार गायज आता. अव्वा फोन. ए बाई ग. हे बघा एवढा वेळ तिथे मी बसलोय आणि माझ्या पायाला सगळे चिटकले. डेकोरेशन मेरे पैर सूज गए हैं. प्रवेश गृहप्रवेश माझा. अरे निग्गी बाबा. केक खाऊन सुस्तावल्यावर अशी रुसतात है ना. व्हेरी ब्युटिफुल केक, व्हेरी नाईस केक, टेस्टी केक, यम्मी केक. तर गाईज आता केक कटिंग झालंय. आता सगळं फोटोशूट वगैरे झालंय. जास्त फोटोज नाही काढले, तेवढेच आपले 2-3 4 फोटो काढले, नंतर काढायचे आहेत. आता मी करणार आहे व्हाईट सॉस पास्ता. आणि घरी आज बिर्याणी आहे आणि चिकन पॉपकॉर्न. चिकन पॉपकॉर्न केलेत जे की मी खाऊ शकत नाही मंगळवार आहे. काय या दोघींसाठी खास या दोघींसाठी. खूप मस्त झालेलं तुम्हाला दाखवते. आता दाखवतो तुम्हाला मी कसं झालं ते. हे बघा गाईस चिकन पॉपकॉर्न. चिकन विंग्स केलंस काय मम्मी का स्ट्रिप्स केलंस का मिक्स आहे? हा हे चिकन स्ट्रिप्स आहेत गाईस, विंग्स नाही, सॉरी पॉपकॉर्न नाही. आणि आता आणि हे तयार झालेलं यार मी खाऊ शकत नाही यार. किती नालायक आहेत दोघी, किती नालायक आहेत दोघी. वाह किती नालायक आहेत दोघी, किती नालायक आहेत दोघी. गप ना बाई प्लीज. अय्यो माझं पिल्लू. आमचं हे पिल्लू कसं खेळतंय माझ्या पायाला चिटकले असून. आणि आमचं पिल्लू खेळतंय आणि आमचं शेरू पण आलाय. शेरू आता पटकन मी व्हाईट सॉस पास्ता केला. नो मी नाही खात. नाही नो मी आता आशी खाणार. बरं चला मी आता व्हाईट सॉस पास्ता करते या मॅडमांसाठी खास. येत्याच वर्षात नाही एकदा एवढ्याच पाहुणा आजी म्हणलेलं नाही मी चिकन खाणार. अच्छा असं करणार. किती मिच पडेल या दोघी. की मी पॉपकॉर्न खाणार नाही. तर गाईस आपल्या डेचा एंड झालेला आहे आणि बड्डे संपलाय. अजून 12 नाही वाजलेलं पण ब्लॉगचा एंड झाला आपल्या. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये टाका हॅपी बर्थडे टू मी. कॉमेंटच करत नाही यार तुम्ही, नुसतं बघून जाता. बाय गाईस. मी मगाशीच व्लॉग एंड केलता पण हे राहिलं होतं दाखवायचं, आय मीन खायचं. तर हे खाऊन आपण आपला डे एंड करूया आणि व्लॉगसुद्धा. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मगाशीसुद्धा हेच बोलले मी, तरीसुद्धा डबल असू द्या. डोळे बघू शकता माझी किती झोप आलेली आहे मला. हे खाणार आणि झोपणार तर मी मस्तपैकी निवांत. उद्या कॉलेज आहे माझं. बाय.